नमस्कार. वटसावित्रीची कथा. वटसावित्रीची कथा ही वटपौर्णिमेला ऐकतात आणि वाचतात. लग्न झालेल्या बायका पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात, उपवास करतात, पूजन करतात. आता ही सावित्रीची कथा काय आहे हे आपल्या सगळ्यांना ऐकायला आवडेलच. कथा अशी आहे सावित्री आणि सत्यवानाची. खूप वर्षांपूर्वी मद्र देशाचा राजा अश्वपती होता. त्याला मुलगी नव्हती. खूप तपस्या केली. त्याला एक मुलगी झाली. त्याच्यानंतर त्या मुलीचं नाव त्याने सावित्री ठेवलं. सावित्री दिसायला सुंदर, खूप हुशार आणि गुणी होती. मोठी झाल्यावर तिने स्वतःला वर निवडला, सत्यवान. सत्यवान शैलव देशाचा राजकुमार होता. त्याने त्याचे राज्य गेले म्हणून तो जंगलात आईवडिलांसोबत राहायला आला होता. नारद मुनी म्हणतात, सावित्री, सत्यवान खूप गुणी आहे, पण आयुष्य फक्त 1 वर्ष आहे. लग्नानंतर 1 वर्षात तो मरण पावणार. पण सावित्री म्हणाली, मी सत्यवानालाच निवडेल. मी माझा निर्णय बदलणार नाही. लग्न आणि तपश्चर्या. सावित्री सत्यवानासोबत जंगलात राहायला गेली. ती राणी असूनही कंदमुळे खाऊ लागली, साधं आयुष्य जगू लागली. जेव्हा 1 वर्ष पूर्ण व्हायला आलं ना, 4 दिवस राहिले होते, तेव्हा सावित्रीने 3 दिवस उपवास केला होता. यजमान यमराज आणि सत्यवान यांचा मृत्यू जवळ आला हे तिला माहिती झालं. 4थ्या दिवशी सत्यवान लाकडे तोडायला गेला जंगलात. सावित्री पण सोबतच गेली. तिने हट्टच धरला. त्याच्यासोबत ती त्या जंगलात गेली. अचानकच सत्यवानाला चक्कर आली. तो सावित्रीच्या मांडीवरच पडला. तेव्हाच यमराज त्याचा जीव घ्यायला आला. यमराज आणि सत्यवानाचा जीव घेऊन निघेल, पण सती सावित्री त्याच्या मागे मागे चालू लागली. त्याला म्हणू लागली की माझ्या पतीचे प्राण मला परत द्या. सावित्री चातुर्य आणि तिचे वरदान हे कसे प्राप्त झाले माहिती आहे का? यमराज म्हणाले, तू माघारी जा सावित्री, तुझा पती परत येणार नाही. सावित्रीने मात्र हट्टच धरलेला. तिथे माझे पती, जिथे तिथेच मी, माझा धर्म आहे ते, असं सांगत तिने पतीचा पाठलाग करणं काही सोडलं नाही. तिच्या भक्तीने आणि हुशारीने यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला एक एक करून 4 वरदान दिली. पहिल्या वरदानात तिने काय मागावं? सासू सासऱ्यांना डोळे आणि राज्य परत मिळो. तथास्तु असं वर देऊन यजमान पुढे निघाले आणि पुन्हा एकदा तिच्या ह्या सगळ्या तपश्चर्याला भाळून आणखी एक वरदान दिले. तिच्या वडिलांना 100 मुले व्हावी, कारण ती तिच्या पित्याला झालेली एकुलती एक कन्या होती. बघा हां तिचं चातुर्य. सासू सासऱ्यांना डोळी मागितली, राज्य परत मिळवली. वडिलांच्यासाठी सुद्धा तिने 100 मुलं मागून घेतली. तिला स्वतःलाही 100 मुलं हो असाही आशीर्वाद तिने चालाखीने मागूनच घेतलाय. आणि तथास्तु हा शब्द यमराजाच्या तोंडातूनही निघाला. आता काय? सावित्रीने त्यांना कैचितच पकडलं. वरदान तर दिलंय तुम्ही, पण माझ्या पतीचे प्राण घेऊन चाललात. आणि जिथे सत्यवानच नाही तिथे 100 पुत्र येणार कुठून? ह्या वरदानाला आता अडकलेत. आणि यजमान यमराज यांना मात्र आता सावित्रीचा जो हट्ट आहे तो पुरवावाच लागला. सत्यवानाला जिवंत करावंच लागलं. शेवटचं वरदान सत्यवानाला जिवंत करूनच गेलं. वटवृक्षाचे महत्त्व म्हणजे खरं तर ही सगळी घटना ज्या वटवृक्षाखाली घडत होती त्यात ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार हा वट होता. म्हणून त्या दिवसापासून बायकांनी वटवृक्षाची पूजा करायला सुरुवात केली. धागा आणून वृक्षाला 7 किंवा 21 वेळा तो फेऱ्या मारून गुंडाळला. पाणी घालतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करतात. तपश्चर्या ही आपल्या खरं तर या सावित्रीने केली, तिला त्याचं फळही मिळालं. तशीच तपश्चर्या आपली 7 जन्मी आपल्याकडनं घडो. आपल्या पतीसाठी आपण एकनिष्ठ राहो, त्यांना आनंदी ठेवू, त्यांचे सगळे दुःख आपले, त्यांचे सगळे सुखही आपले असं समजून त्यांना मम म्हणून प्रत्येक ठिकाणी साथ देणं, हीच तर खरी वटसावित्रीची कथा. आणि आपण त्यातनं बोध तरी काय घ्यावा? तर जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी छानशी इच्छा आपण त्या देवाकडे व्यक्त करू शकतो ना. आता ही जी काही कथा आहे ती खरंच खूप सुंदर आहे.
सावित्रीचं चातुर्य ही खरी गोष्ट आहे. सावित्रीने यमाला फक्त रडून विनंती केली नाही, तिने धर्मांवर प्रश्न विचारले. पहिला वर सासू सासऱ्यांना राज्य मिळो, यमाने दिलं कारण ते धर्मानुसार होतं. दुसरा वर वडिलांना 100 मुलं, तेही दिली धर्मानुसार. तिने चालाखीने सगळे वर मागून घेतले. यम अडकला. स्वतःला दिलेल्या वरदानात धर्माच्या नियमात अडकल्यामुळे यमाला सत्यवानाला सोडावं लागलं. ही आहे बुद्धीवर मृत्यूवर मात करणं. खरंच वटवृक्ष 12ही महिने हिरवा आणि आयुष्यात सतत चालू राहतो. खूप आयुष्य असतं त्या वटवृक्षाला. अगदी 200 ते 300 वर्ष दीर्घ आयुष्य प्रतीक आहे वटाला जिवंत असण्याचं. पती म्हणजे घराला छाया देणारी. अगदी पतीच्या छायेच्या आधाराखाली आपण सगळेजण राहतो. नातं पण खोल आणि मजबूत असं या वटवृक्षासारखं व्हावं ही मनामध्ये आपण छोटीशी इच्छा ठेवून आपण वटाच्या साक्षीने ही जी आपण तपश्चर्या करतोय त्याचाही तो साक्षीदार असावा. या भावनेने आपण जी वटसावित्रीची 7 फेरे मारतो आणि जन्मोजन्मी 7 जन्म तरी हाच पती मिळावा, त्याच्याशी मी एकनिष्ठ राहील, हे आपण त्याला थोडक्यात सांगावं. आज ही कथा फक्त पती वाचावा म्हणून नाही, तर ही कथा आहे बुद्धी, प्रेम, निष्ठा या 3 गोष्टींची. नशिबाने नेलं आणि ते कर्माने आणलं असं आपण म्हणू शकतो ना. आणि ह्या आजच्या युगात बायका पूजा करून सत्यवानाचं नातं, आरोग्य, काम हे सगळं काही यमाकडनं पुन्हा मागून घेऊ शकतो. त्याला आपण दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना करू. चला तर मग छोटीशी कथा तुम्हाला नक्की कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सत्यवानासारखा सत्यवान आपल्या आयुष्यात आयुष्यभर असो, त्याच्या वटवृक्षाची छायेत आपला संसार फुलो हीच आपली सगळ्यांची इच्छा. धन्यवाद.